नमस्कार, मी राजा कदम. बहुताल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 25 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. तसा तो दरवर्षी साजरा करण्यात येतो. परंतु या वर्षी आमच्या भागामध्ये एक विशेष घटना घडली. आता तुम्हीच बघा हा व्हिडिओ. मी प्रश्न विचारणार आहे. आपण मतदान करतो पण ते पक्ष बदलतात. याला काय म्हणायचं, लोकशाही की हुकुमशाही? आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण जेव्हा मतदान करतो त्यावेळेस डोळे उघडे ठेवून मतदान करायचं. थोड्या वेळापूर्वी मी भाषणामध्ये सांगितलं की आपण मतदान करताना जात पात धर्म हे न बघता आज बऱ्याच वेळेस मतदानामध्ये निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवले जातात. काही ठिकाणी पैसे वाटले जातात, काही ठिकाणी दारूचं वाटप होतं. तर या कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता आपण केवळ जो चांगला उमेदवार आहे, जो आपल्या भागाचा चांगला विकास करू शकतो, अशा मतदाराला जर मतदान दिलं तर अशा प्रकारची तुम्ही जो प्रश्न विचारला अशा प्रकारची वेळ येणार नाही आणि सर्वकष विकास जो आहे तो आपल्या भागाचा होईल. तर हा प्रश्न खरंच खूप चांगला आनंददायी होते. एक गोष्ट लक्षात घ्या की एक चिमुकली मुलगी, किशोरवयीन मुलगी, शालेय विद्यार्थिनी निरागसपणानं, उत्स्फूर्तपणानं आणि नैसर्गिकपणानं प्रांताधिकाऱ्याला प्रश्न विचारते की हे सगळं ठीक आहे, आम्ही मतदान करतो, ते पक्ष बदलतात, याला लोकशाही म्हणायचं का हुकुमशाही म्हणायचं? एकच हाशा पिकतो. कारण महाराष्ट्रातलं चित्र, या देशातलं चित्र काय ते संपूर्ण जनतेला माहिती आहे. तसं लहानसहान विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचा हा अचानक आणि उत्स्फूर्त आलेला प्रश्न पाहून प्रांताधिकारी सुद्धा अवाक झाले. परंतु शांत चित्तानं त्यांनी तिला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की डोळे उघडे ठेवून मतदान केलं पाहिजे. धर्म, जात, भेद वगैरे वगैरे न मानता, निपक्षपातीपणाने, प्रलोभनाला बळी न पडता मतदान केलं पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं. परंतु हा प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही. खरा प्रश्न इथं सुरू होतो आणि आशेचा किरण सुद्धा आपल्याला याच ठिकाणी सापडतो. खरा प्रश्न काय की आपण बालकांवरती संस्कार काय करतो आहोत? म्हणजे वर अंधाधुंद चाललंय. ती मुलगी लोकशाही का हुकुमशाही म्हणाली, परंतु ही ना लोकशाही आहे ना हुकुमशाही आहे. ही फक्त बेबंदशाही आहे. हे फक्त खोक्याचं राजकारण आहे. हे फक्त सत्ता आणि पैशासाठी केलेलं राजकारण आहे. याच्यामध्ये लोकशाहीचा आत्मा हरवलेला आहे. याच्यामध्ये राज्यघटनेचा आत्मा हरवलेला आहे. आणि हे फक्त विचारवंतांना कळतंय, हे फक्त मोठ्या नागरिकांना कळतंय अशातला भाग नाही, तर हे लहान सहान मुलांना सुद्धा कळायला लागलंय. याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. हा मूळ मुद्दा आहे. आणि एवढं विदारक सत्य असताना, कुठलाच पक्षाचा पाय, कोणत्याच पक्षाचा पायपोस कुठं राहिलेला नसताना, कुठलंच सरकार हे स्थिर सरकार नसताना आणि कुठलंच सरकार हा जनतेची, राज्याची, राज्यघटनेची कार्यक्रम राबवणार राहिलेलं नसताना एक विद्यार्थिनीला, किशोरवयीन, हा प्रश्न पडतो की जर असं असेल तर मग कसं? म्हणजे उद्याचं, म्हणजे आजची जी लहान बालकं आहेत, जे उद्या देशाचं भवितव्य सांभाळणार आहेत, ते बारकाईनं या गोष्टीचं निरीक्षण करतायत आणि या गोष्टीची चिंता त्यांना सुद्धा लागून राहिलेली आहे आणि तेच या प्रश्नाचं उत्तर शोधतील, ही एक प्रकारची आशा आहे. आता बघूया, पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात आहे. कधीपासून आहे? 1985ला 52वी घटना दुरुस्ती झाली आणि 52व्या घटना दुरुस्तीनुसार परिशिष्ट 10 या देशाच्या राज्यघटनेमध्ये टाकलं आणि त्यानुसार असं सांगितलं गेलं की निवडून आल्याच्या नंतर कुठलाही लोकप्रतिनिधी पक्षांतर करू शकत नाही. जर त्यानं पक्षांतर केलं तर त्याचं सदस्यत्व जाईल. याला कारण काय होतं? तर 1967 मध्ये एक गयालाल नावाचे हरियाणाचे आमदार होते. या आमदारांनी एका दिवसात 3दा पक्षांतर केलं आणि ते ज्या वेळेस काँग्रेसमध्ये आले होते काही वेळाकरता, त्यावेळेस काँग्रेसचे त्यावेळेसचे हरियाणाचे नेत्यांनी असा उल्लेख केला होता की अब गयाराम आयाराम हो गए है. आणि हे आयाराम लगेच काही वेळात पुन्हा गयाराम झाले आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये विनोदाला आणि व्यंगचित्राला एक लाट आली आणि तेव्हापासून पक्षांतर करणाऱ्या लोकांना आयाराम गयाराम म्हटलं जाऊ लागलेलं आहे. परंतु या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये एक सूट देण्यात आलेली आहे. जर याच्यामध्ये 2/3 लोक, सुरुवातीला ती 1/3 ठेवली होती, नंतर ती वाढून 2/3 करण्यात आली, की हे 2/3 लोकप्रतिनिधींनी जर पक्षांतर केलं, म्हणजे आमदारांनी, खासदारांनी, आणि पक्षांतर केल्यानंतर त्यांनी स्वतःचा वेगळा गट न करता
ते जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांचं सदस्यत्व वाचेल. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जे पक्षांतर झालं किंवा देशात ठिकठिक वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं पक्षांतर होते, याच्या सगळ्या नीतिनियमांना हरताळ फासलेला आहे का नाही? तरी त्यांचे पद कायम राहिलेत. त्याच्यामधून एक पळवाट होती, सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की बाबा ठीक आहे, हे झालेलं आहे, व्हीपचं पालन सुद्धा करण्यात आलेलं नाही, हे आम्हाला दिसतंय, परंतु हा निर्णय, याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाचा नाही, तर तो त्या विधानसभा गृहाच्या सभापतीचा आहे. आणि तशी तरतूद परिशिष्ट 10 मध्ये आहे. आणि त्यानुसार मग कोर्टाने सांगितलं की हा निर्णय सभापतींनी घ्यावा, म्हणजे राहुल नार्वेकरांनी घ्यावा. आता इथं दुसरा पेच निर्माण झाला की राहुल नार्वेकर हे सुद्धा म्हणजे घटनादत्त सभापती आहेत का? कारण राहुल नार्वेकरांची निवड ही पक्षांतर महाराष्ट्रामध्ये झालं त्याच्यानंतर झालेली आहे, अगोदर नाही. कारण अगोदर पद रिक्त होतं. नाना पटोलेंनी राजीनामा दिला सभापती पदाचा आणि ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती आली. तेव्हापासून ते पद रिक्त होतं. नरहरी झिरवाळ उपसभापती हे त्या पदाचा कारभार पाहत होते. मग काय झालं, हे पक्षांतरबंदी सुरत मार्गे गुवाहाटी वगैरे गेले, गोवा आले आणि गोव्यावरून नंतर सगळी तजवीज, अदृश्य शक्ती वगैरे त्यांच्या पाठीमागे उभी केली. सगळा फौजफाटा आणला केंद्रातला वगैरे, त्यांच्या घरांना संरक्षण दिले. मुंबईमध्ये सगळी कर्फ्यू लागल्यासारखं वातावरण झालं. विधानसभेला छावणीचं रूप आलं आणि त्याकडे कोट बंदोबस्तामध्ये हे पळून गेलेले सगळे आमदार त्या ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर त्यांनी कुठलाही वेगळा गट, म्हणजे त्यांनी कुठल्याही पक्षामध्ये विलीनीकरण न होता देखील सभापतीची निवड विधानसभा गृहामध्ये ठेवण्यात आली आणि दोन्ही गटाच्या बाजूनं व्हीप काढल्या गेले. कोणी कोणाचा व्हीप पाळायचा, कोणी काय नाही, याचा सगळा गोंधळ होता. तरी देखील सभापतीची निवडणूक झाली आणि राहुल नार्वेकर सभापती म्हणून आले. मुळात कोर्टामध्ये हे सभापती घटनादत्त आहेत, नियमानुसार निवडून आहेत का नाही, त्या व्हीपचा अधिकार कोणाला होता, काय होता, हा सगळाच गोंधळ असताना सुप्रीम कोर्टांनी निर्णयामध्ये अजून गोंधळ वाढवून ठेवले. आणि त्याचा परिपाक जो पक्षांतर बंदीला कायद्याला हरताळ फासून सभापती झाला, त्याच्याच हातामध्ये पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्यासंदर्भात निर्णय देण्याची जबाबदारी आली. दुसरं, केंद्र सरकार सगळ्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करते, त्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा सुद्धा त्यांनी गैरवापर करणं सुरू केलं. एकीकडे निवडणूक आयोगानं संसदीय पक्ष आणि जनतेतला पक्ष किंवा पक्षाची घटना यामधला काहीच फरक केला नाही आणि संसदीय पक्षामध्ये एक गट बाजूला पडला म्हणून इकडे निवडणूक आयोगानं डायरेक्ट त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली. वास्तविक पाहता पक्षाचा अध्यक्ष हा संसदीय पक्षाचा नेता असावाच असं काही नसतं. पक्षाचा अध्यक्ष वेगळा असताना, पक्षाची घटना वेगळी असताना, बहुतेक पदाधिकारी त्या पक्षाध्यक्षाच्या पाठीमागे असताना केवळ संसदीय पक्षामधले आमदार गृहीत धरून निवडणूक आयोगानं निकाल दिला, त्यालाही चॅलेंज केलं, तो मुद्दा वेगळा. परंतु इकडं सगळ्याच घडामोडी ह्या उलट्या पलट्या होताना आपल्याला दिसत आहेत. मग त्यांनी निर्णय दिला अपेक्षाप्रमाणे, त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याला सगळा हरताळ फासून निर्णय दिला. अशा पद्धतीची चर्चा मीडियामध्ये आहे, अशा पद्धतीची चर्चा असीम सरोदे सारखे विधिज्ञ करतात, अशा पद्धतीची चर्चा अनेक ठिकाणचे जाणकार करतात. त्याच्यावरती आक्षेप सुद्धा सुप्रीम कोर्टात गेलेला असतानाच केंद्र सरकारनं 84व्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये ओम बिर्ला जे सभापती आहेत आपल्या लोकसभेचे, त्यांनी जाहीर करून टाकलं की राहुल नार्वेकर हे पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या अगोदर त्या समितीचे अध्यक्ष हे राजस्थानच्या विधानसभेचे सभापती CP जोशी होते. त्यांचा कार्यकाल संपला असेल किंवा त्यांना काही कारणाने काढला असेल, परंतु अध्यक्ष म्हणून नियुक्ती कोणाची केली तर आपले सभापती राहुल नार्वेकर, ज्यांनी स्वतः 3दा पक्षांतर केलेलं आहे, ज्यांनी स्वतः पक्षांतर केलेल्या आमदार जे आहेत ते कुठल्या गटाचे आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत हे निश्चित होण्या अगोदर, त्यांचं पद आहे शिल्लक का नाही शिल्लक हे ठरवण्याच्या अगोदरच त्यांच्याच मतावरती जे या राज्याच्या विधानसभेचे सभापती झालेले आहेत आणि त्यांनी निर्णय देताना कोर्टांनी जो निर्णय दिला व्हीपच्या संदर्भात त्याला सुद्धा हरताळ फासला. त्यांनी निर्णय देताना जे परिशिष्ट 10 आहे त्या परिशिष्ट 10चा सुद्धा हरताळ फासला आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा संदर्भ देऊन पक्षांतर बंदी कायद्याचे 3 तेरा वाजवले. त्यांनाच ओम बिर्लांनी
पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीचं अध्यक्षपद दिलं, मग या देशातली लोकशाही धोक्यात नाही तर काय? आणि हाच प्रश्न जर त्या चिमुकलीला पडला असेल आणि त्या चिमुकलीनं जर प्रांताधिकाऱ्याला विचारला असेल, आज प्रांताधिकाऱ्यानं कशी तरी वेळ धकून नेली, उद्या तुम्ही आम्ही एका लहान लेकराचे बाप म्हणून, एका मुलीचे बाप म्हणून, एका मुलाचे बाप म्हणून आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत? उद्या आपला जो काळ आहे, या काळामध्ये जर राज्यघटनेच्या तत्वांची पायमल्ली करून राज्यकर्ते जर सावळा गोंधळ माजवत असतील, तर उद्या आपल्या मुलांनी जर आपल्याला प्रश्न केला की बाबा, काका, मामा, ज्या वेळेस हे सगळा धुडगूस घालत होते त्यावेळेस तुम्ही काय करत होता, त्यावेळेस तुमच्याजवळ उत्तर असणं अपेक्षित आहे. त्यासाठी आज तुम्ही काय करतात ती कृती महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ पटला असेल, माझे विचार पटले असतील तर भवताल ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.